अभिजित दिपकेने यावेळेस पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री फडणवीस यांना चांगलंच धाऱ्यावरती धरलं. त्याचं झालं असं की 20 जूनपासून दिल्लीच्या जंतर मंतरवरती आंदोलन चालू आहे. आणि हे आंदोलन काही एका दिवसाचं नव्हतं. हे आंदोलन आजही चालू आहे, जोपर्यंत शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाही तोपर्यंत. पण मोदी सरकार हे आंदोलन पूर्णपणे दाबण्याचा प्रयत्न केला जातोय, असं काही लोकांचं म्हणणं आहे. त्याचं झालं असं की 20 तारखेला जंतर मंतरवरती आंदोलन चालू झालं. रात्री देखील तिथे आंदोलन चालू होतं, पण तिथील लाईट घालवण्यात आली, शौचालय वगैरे बंद करण्यात आले, जेणेकरून तिथील लोक निघून जावीत. पण घडलं उलटं, एकही सदस्य निघून गेला नाही. त्यामुळे तिथे उपस्थित असलेले अभिजित दिपके तसेच अन्य तरुण चांगलेच संतापलेत. त्यावेळेस अभिजित दिपके पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्याबद्दल नेमकं काय म्हणाले, तेच आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि फेसबुकवरती हा व्हिडिओ पाहत असाल तर तिथे फॉलो नक्की करा. यावेळेस दिल्लीच्या जंतर मंतरवरती जे आंदोलन चालू आहे त्याने सर्वांचं लक्ष वेधावून घेतलंय. दुसरीकडे आपल्या महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमधील 6 खासदार एकनाथ शिंदे यांनी फोडले. यावरती देखील अभिजित दिपके यांनी आपलं मत व्यक्त केलं. दिल्लीच्या जंतर मंतरवरती अभिजित दिपके आणि कॉक्रोच सदस्य ताटा आणि चमचा घेऊन आंदोलन करताना दिसले. पत्रकारांनी त्यांना विचारलं, तुम्ही ताटा आणि चमचा का घेऊन आले? तेव्हा अभिजित दिपकेने पंतप्रधान मोदी यांच्यावरती निशाणा साधत उत्तर दिलं. अभिजित दिपके म्हणाला, आमच्या देशाचे पंतप्रधान यांनी आम्हाला प्रेरणा दिली होती. कोरोना काळामध्ये त्यांनी आम्हाला सांगितलं होतं, ताटा आणि चमचा वाजून कोरोना व्हायरस पळवता येतो. त्यामुळे आम्ही पुन्हा एकदा ताटा आणि चमचा वाजवले तर शिक्षण व्यवस्थेमध्ये जो भ्रष्टाचार चालू आहे, पेपर लीक होण्याचं जे व्हायरस आहे, ते पुन्हा एकदा थाळी आणि चमचा वाजवल्यानंतर निघून जाईल, कारण की पंतप्रधान मोदी म्हणाले होते. अभिजित दिपकेने हे वक्तव्य केल्यानंतर तरुणांमध्ये आणखीनच जास्त आनंद दिसून आला. अभिजित दिपकेने सांगितलं, नीट परीक्षेच्या घोटाळ्यानंतर अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्यांचं नुकसान झालंय. काही विद्यार्थ्यांनी आपलं जीवन संपवलंय. जे तरुण देशाचं भविष्य ठरवणार, जे तरुण देशासाठी महत्त्वाचे असतात, त्या तरुणांकडे हे सरकार अतिशय असंवेदनशीलपणे पाहत आहे. त्यांना अजिबात महत्त्व देत नाहीये. ज्या कुटुंबातील आई वडिलांनी आपल्या मुलांना डॉक्टर बनवण्यासाठी आपली जमीन गहाण ठेवली, घर विकलं, कर्ज घेतलं, सोनं विकलं, त्या कुटुंबाची परिस्थिती आज अत्यंत बिकट आहे. आणि तुम्ही पुन्हा एकदा म्हणताय आता नीट परीक्षेमध्ये घोटाळा होणार नाही, म्हणजे पालकांनी पुन्हा एकदा तो खर्च करायचा. विद्यार्थ्यांनी जी मेहनत पणाला लावली होती त्याची नुकसान भरपाई कोण देणार? विद्यार्थ्यांनी आपलं जीवन संपवलं, ते विद्यार्थी आता पुन्हा येणार आहे का? या कारणामुळे अभिजित दिपके मोदी सरकारवरती निशाणा साधत म्हणाले, ज्या विद्यार्थ्यांनी शिक्षण व्यवस्थेच्या घोटाळ्यामुळे आपलं जीवन संपवलंय, त्या प्रत्येक कुटुंबाला सरकारने 1 कोटी रुपये द्यायला हवा. दुर्दैवी गोष्ट म्हणजे जे विद्यार्थी गेलेत, आपण त्यांना परत आणू शकत नाही, पण त्यांना आर्थिक हातभार देऊन त्या कुटुंबाला थोडी मदत तरी करू शकतो. पण आता हे आंदोलन कशा प्रकारे दाबण्याचा प्रयत्न केला जातोय आणि उद्धव ठाकरे यांचे शिवसेनेतील जे खासदार फोडलेत त्याबद्दल अभिजित दिपके काय म्हणाला तेही ऐका. अभिजितने स्पष्टपणे सांगितलं, हे आंदोलन दाबण्यासाठी सरकारकडून वेगवेगळे प्रयत्न केले जात आहे. कारण की जंतर मंतरवरती 20 तारखेला आंदोलन होतं आणि याला परवानगी मिळत असते 5 वाजेपर्यंत. पण 5 वाजल्यानंतरही कोणतेही कॉक्रोच सदस्य किंवा अभिजित दिपके मैदानावरून हल्ले देखील नाहीत. त्यांनी ठरवलंय, जोपर्यंत शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहणार. पण संध्याकाळ होत असताना जंतर मंतरवरची लाईट बंद करण्यात आली, पाणी बंद करण्यात आलं, शौचालय बंद करण्यात आले. यावरती अभिजित दिपके चांगलाच भडकला. त्यांनी दिल्ली सरकारला थेट प्रश्न विचारले, तुम्हाला पाणी बंद करण्याचे आदेश कोणी दिले? वीज बंद करण्याचे आदेश कोणी दिले? शौचालय बंद करण्याचे आदेश कोणी दिले? गृहमंत्र्यांनी दिले की पंतप्रधानांनी दिले की शिक्षण मंत्र्यांनी दिले? याचं उत्तर आम्हाला द्या. आम्हाला तुम्ही पाकिस्तानी म्हणून घोषित करतात, देशातील तरुणांना, विद्यार्थ्यांना तुम्ही एवढ्या खालच्या पातळीचे शब्द वापरतात, थोडी तरी लाज ठेवायला हवी. अभिजित दिपके म्हणाला, आंदोलनामध्ये अनेक महिलांचा सहभाग आहे. अशा परिस्थितीमध्ये तेथील लाईट बंद करणं सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक आहे. पाणी बंद करणं म्हणजे एक प्रकारे आंदोलन दडपवण्यासाठी केलेले नवीन प्रयत्न आहेत. पण काही लोकांनी हे आरोप फेटाळून लावले. दिल्लीमधील आंदोलन हे आता एक साधं आंदोलन राहिलं नाही, ते राष्ट्रीय चर्चेचा विषय बनला आहे. या काळामध्ये आणखीन एक गोष्ट चर्चेत आली, ती म्हणजे सरकारची भूमिका. काही विश्लेषकांचं म्हणणं आहे, मोदी सरकार पूर्णपणे गोंधळलेलं दिसतंय. कारण की आंदोलन सुरू होताना पोलीस सुरुवातीला कडक भूमिका घेताना दिसले. अचानक ज्या ठिकाणी आंदोलन होतं तेथील पाणी, लाईट बंद झाल्याच्या बातम्या येऊ लागल्या. काही लोकांना पोलीस अडवत असल्याच्या देखील बातम्या आल्या.
पण जेव्हा कॉक्रोच सदस्य आणि अभिजित दिपके माध्यमांसमोर बोलू लागले, आंदोलन का थांबवलं जाते त्याकडे दुर्लक्ष का केलं जातंय, शिक्षण मंत्र्यांनी आपला राजीनामा द्यावा आणि विषय संपवा, त्यानंतर आम्ही आंदोलन करणार नाही. अभिजित दिपके माध्यमांसमोर येताच काही वेळाने ज्या ठिकाणी आंदोलन चालू होतं तिथली लाईट चालू करण्यात आली, पाणी चालू करण्यात आलं. विश्लेषकांचं म्हणणं आहे म्हणजे एक प्रकारे हे मोदी सरकार कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला घाबरलं आहे, पण हे आंदोलन दाबण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी वेगवेगळे मार्ग निवडले जात आहे, पण काही केल्या कॉक्रोच जनता पार्टी मात्र आंदोलन पाठीमागे घेत नाहीये. आपल्याला सर्वांनाच माहिती आहे, गेल्या 2-4 दिवसापासून एक बातमी येते, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील 6 आमदार एकनाथ शिंदे यांनी फोडले. पण यावरती अभिजित दिपके स्पष्टपणे म्हणाला, एकनाथ शिंदे यांनी हे खासदार फोडलेले नाहीत, या पाठीमागं मास्टरमाइंड आहेत ते भाजपचे कार्यकर्ता म्हणतायत कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला पैसे कोण पुरवतंय. पण त्यांनी अगोदर आम्हाला हे उत्तर द्यावं, विरोधी पक्षातील आमदार खासदार फोडण्यासाठी कोट्यवधी रुपये कुठून आले. तुम्हाला इथं विद्यार्थ्यांना 10 लाख रुपये द्यायला पैसे नाहीत, मग खासदार आमदार फोडवण्यासाठी प्रत्येकाला 50-50 कोटी रुपये कुठून दिले जातात. यावरती अभिजित दिपके म्हणतोय, हा सरळ सरळ लोकशाहीचा अपमान आहे. लोक शांत कसं बसतात मला हेच समजत नाही. आपण ज्यांना मतदान केलं त्या मतदानाचा अपमान आहे. लोकांनी ज्यांच्यावरती भरोसा ठेवून ज्यांना मतदान केलं त्यांनाच पैसे देऊन तोडण्याचा प्रयत्न चालू आहे. आणि इकडे विद्यार्थी तरुण वर्ग आंदोलन करतायत तर त्यांना विचारतायत तुम्हाला पैसे कोण पुरवते, त्यांना पाकिस्तानी म्हणतायत. अभिजित दिपकेने स्पष्ट केलं, हे आंदोलन कोणत्याही पक्षाचं नाही, हे आंदोलन देशातील तरुणांचं आहे, विद्यार्थ्यांचं आहे. यामध्ये कोणत्याही राजकीय पक्षाचा हस्तक्षेप नाही आणि आम्ही कोणत्याही पक्षाचा हस्तक्षेप होऊन देणार नाही, कारण की आम्ही कोणत्याही पक्षांवरती भरोसा ठेवत नाही. आम्ही आमची लढाई स्वतः लढणार. जोपर्यंत शिक्षण मंत्री राजीनामा देत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहणार. जंतर मंतरचं मैदान सोडण्यास अभिजित दिपकेने नकार दिला आहे. कॉक्रोच सदस्यांचं स्पष्ट म्हणणं आहे, आम्ही इथे आंदोलन करण्यासाठी आलेलो नाही, न्याय मागण्यासाठी आलोय. काल रात्रभर आंदोलन चालू राहिलं, आज दिवसभर देखील आंदोलन चालू आहे. महाराष्ट्र असो, पंजाब असो, हरियाणा असो, उत्तर प्रदेश असो, अनेक वेगवेगळ्या राज्यातील तरुणांनी या आंदोलनासाठी पाठिंबा दिलाय आणि दिल्लीमध्ये आले देखील आहेत. त्यामुळे आता एक मोठा प्रश्न निर्माण झालाय. एकीकडे आमदार खासदार फोडण्यासाठी कोट्यवधी रुपये दिले जातात, दुसरीकडे विद्यार्थ्यांवरती तरुणांवरती आरोप केले जात आहेत, पाकिस्तानी म्हटलं जात आहे. खरंच हे सरकार शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घेईल का? कारण की शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हे पंतप्रधान मोदी यांच्या अत्यंत जवळचे आहेत. ज्या पद्धतीने अभिजित दिपके सांगतोय त्या पद्धतीने खरंच या देशातील सरकार तरुणांकडे जाणून बुजून दुर्लक्ष करतंय का? जंतर मंतरवरती जे आंदोलन चालू आहे ते आंदोलन पुढे चालू राहील का, की ते आंदोलन पूर्णपणे दाबण्याचा प्रयत्न केला जाईल? या सर्वांवरती आपलं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, जे खासदार फुटलेत, आमदार फुटलेत, त्यांनी लोकशाहीचा अपमान केलाय, लोकांच्या मतदानाचा अपमान केलाय असं बऱ्याचशा लोकांना वाटते. मग लोक आपली प्रतिक्रिया सोशल मीडियावरती का व्यक्त करत आहेत? कारण की राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे लोकांनी निर्णय घ्यायचा आहे. आपल्या लोकशाहीचा अपमान झाला तिथे लोकांनी निर्णय घ्यावा लागतो. जर लोकच काही बोलत नसली तर मग आपण बोलण्याला काही अर्थ नाही.